अर्ध्या रात्री फोनवर कोणाशी बोलत होतीस? कालिंदी काय विचारतोय मी? फोनवर कोणाशी बोलत होतीस? अहो ते हे आपलं कालिंदी, अगं किती वेळा सांगायचं ग तुला? अगं मुली आता मोठ्या झाल्या आहेत, त्यांना जरा मोकळं सोड ना. तिलाच आत्ता लग्न होऊन सासरी गेली आणि तू प्रत्येक दिवशी तिच्यावर पाळत ठेवून असतेस. मला सांग, आता ही काही वेळ आहे का लीलाला फोन करण्याची? ती रेऊ परत आल्यावर किती प्रश्न विचारलेस तिला? कालिंदी, अगं अशाने मुली दुरावतील आपल्यापासून. कालिंदी, मी काय सांगतोय कळतंय ना तुला? न कळायला काय झालंय हा? आणि तुम्हाला काही काळ वेळ काही नाही. आले उठले, बायकोला अक्कल शिकवायला. वाजलेत किती बघितलं नाही? किती वाजलेत? तुम्हाला काय उद्या सकाळी उठून चहा पीत पीत पेपर वाचायचाय, पण मला तुमच्या आधी उठून तो चहा बनवायचा आहे. खूप कामं असतात मला, तुमच्यासारखे रिकाम टेकडे नाहीये मी. काय होतं? हाय तिकडेच आहेत. अगं लीला, काय घाबरतेस तू? हे बघ, तू इथे हिटलरच्या खोलीत आहेस ना. इथे तर भूत पण यायला घाबरत असतील. हिटलर त्यांना पण पनिश करत असतील. ठीक आहे, काय होणार नाही. हा हा, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. काय चाललंय? इथे लाईट पण बंद. एजे, एजे, कोणीतरी आहे, उठा. राम 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 राम. कोण आहे? आता मी किती धडपडले तर मला सोडते. हो, कुठे कोण झोपतं इतक्या अंधारात? राम 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 राम. दिवा दिवा. काय केलंस तू? व्हॉट हॅव यू? सिच्युएशन अशी आहे की रिसेप्शन करावंच लागणार आहे, राईट? येस सीजे, सगळे सेलिब्रिटीज, मिनिस्टर्स, बिझनेस टायकून्स सगळ्यांना ऑलरेडी इन्व्हिटेशन्स गेली होती आणि त्यांनी सुद्धा कळवलं की ते येणार आहेत. सो मीडियाचं तोंड बंद करायची ही एक चांगली संधी आहे. लग्नाला घेऊन ज्या न्यूज छापल्या गेल्या होत्या त्याला फायनली फुल स्टॉप लागेल. आता सगळ्या गोष्टी परफेक्ट व्हायला हव्यात. यू अंडरस्टँड? येस एजे, युअर राईट. पण एजे, आम्ही सगळं परफेक्ट करून काय उपयोग आहे? जिथे लीला असते तिथे प्रॉब्लेम्स येतातच. आणि हेच प्रॉब्लेम अवॉइड करणं तुमची जबाबदारी आहे. आणि लक्षात ठेवा, एकही चूक झाली तर शिक्षा होणार. आणि यावेळी शिक्षा खूप मोठी असेल. करेक्ट आहे जे. लीलाला शिक्षा मिळायलाच हवी, त्याशिवाय तिला कळणार कसं? तुम्ही द्या तिला शिक्षा. लीलाला नाही, तुम्हाला. आम्हाला? कारण की लीलाकडनं माझी काही अपेक्षा नाहीये.
त्यामुळे चूक कोणी केली तर शिक्षा तुम्हालाच मिळणार. Got it? एजे It's an order. वहिनी ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? म्हणजे चूक त्या लीलाने करायची आणि सगळं भोगायचं आपण का? हो ना. कमलेश तुम्ही जरा बाहेरचं गार्डनचं बघता का? मी रुपाला सांगते सगळं करा. जा. वहिनी मला सांगा, हे म्हणजे असं झालं ना, चोर सोडून सुनांना फाशी. सरू सॉरी सॉरी, ही म्हण आवडली नाही का? दुसरी म्हण, ज्याची शिक्षा त्याला. सरू बस. परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? ऑलरेडी त्या लीलामुळे माझं काही डोकं चालत नाही. एक्झॅक्टली तर लीलामुळेच मला म्हण पण सरस्वती थांबा ना दोघी जणी आणि हळू बोला. वहिनी आपण थांबलो ना म्हणूनच हे सगळं झालंय. हा. माझ्या श्वेताचं एजंटशी लग्न झालं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता घडलंय ना, आता सगळं झालंय, माहितीये ना आपल्याला. लीलाचं लग्न एजन्सीत झालंय, आपण त्याबद्दल काही करू शकत नाही. स्टेजवर रिसेप्शनला त्यांच्या बाजूला तीच उभी असणार आहे, आपण तसं काही करू शकतो का? आता बोलत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिला ट्रेन करा. रिसेप्शन मध्ये तिने काय बोलायचंय ते अचूक बोलायचंय, ते आपली जबाबदारी सांगणं. अहो पण फायनल आहे ते. चला वहिनी, आता आपण ट्रेनर आहोत का? आता काय? तिला चला. आलोच.